लय भारीच्या घवघवीत यशानंतर रितेश देशमुख आपला दुसरा मराठी चित्रपट घेऊन येतोय माऊली। त्याबाबतची माहिती आम्ही तुम्हाला दिलीच। चित्रपटाचे दिग्दर्शक असतील निशिकांत कामत। ऍक्टर आणि डिरेक्टर दोघंही लय भारीच्या फीवर मध्येच आहेत असं वाटेलही, आणि त्यात तसंही काही चूक नाही, कारण पुन्हा एकदा निशिकांत कामत आणि रितेश देशमुख ही जोडी एकत्र येते। शिवाय चित्रपटाचं नाव तर अगदी परिचयाचं, लय भारीतल्या हिरोचं। शिवाय चित्रपटाचं टीजर पोस्टरही अगदी ऍक्शन, फायटिंग आणि अँग्री यंग मॅन साठीच वाटतंय। त्यामुळे पुन्हा एकदा रितेशचा माऊली स्टाईल अवतार पाहायला मिळेल ही शक्यता आहे। तर थोडक्यात या सगळ्याचा विचार केला असता असं वाटतंय की हा लय भारीचा सिक्वल तर नाही ना। ही शंका येण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण असं की लय भारीच्या सक्सेस पार्टीच्या वेळी चित्रपटाच्या सिक्वल बद्दलही चर्चा झाली होती आणि रितेश आणि निशिकांतने सिक्वल बनवण्याची शक्यताही नाकारली नव्हती। रितेश आणि निशिकांतचा माऊली हा नवीन मराठी चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच 2016 ला प्रदर्शित होईल। त्यामुळे कदाचित रितेशचा दुसरा मराठी चित्रपट माऊली लय भारीचा सिक्वल असू शकतो। असो, पण त्याबाबतचं कन्फर्मेशनही लवकरच मिळेल। पण तुम्हाला काय वाटतं, हा चित्रपट लय भारीचा सिक्वल असेल का? तुमची मतं या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये नोंदवायला विसरू नका।